माडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, एक आरोपी अटकेत आहे आणि आणखी काही आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं कळतंय. तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे? कालच तपास क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आलेला आहे. एक आरोपी अटकेत असून पोलीस कस्टडीमध्ये आहे. अजून सखोल तपास सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचा नेमका काय रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये? सोनू मनवानी म्हणून आरोपीचं नाव आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा काय रोल आहे याच्यासाठीच आपण पीसी घेतलेला आहे आणि पोलीस तपासात काम करत आहे. काय निष्पन्न झालं? जे FIR दिलेली आहे, FIRच्या दिशेने जे काही बनावट कागदपत्र तयार केल्याचं दिसत आहे, त्याच्याप्रमाणे तपास चालू आहे. अजून ठोस असं काही निष्पन्न झालेलं नाही. काल पण एकाला चौकशीसाठी बोलवलं होतं. नाही. तर नाशिकमधले अनेक नामवंत बिल्डर जे फरार आहेत, त्यांच्या मागावर आपले पथक आहेत, असं काही आहे? जितके पाहिजे असलेले आरोपी सगळ्यांचा शोध सुरू आहे. काही पथकं बाहेर पाठवली सर शोधासाठी? नाही सांगता एवढं मोठं प्रकरण आहे, जवळपास 49 प्रकरणासंदर्भात आवरण एकच आरोपी त्यात ते आपल्याला सापडले, तर बाकीचे आरोपी काय सापडले? तो तपासाचा भाग आहे की समजा शोध सुरूच आहे आरोपीचा. जो सापडला त्याला आपण अटक केलेला आहे. जितके असे आरोपी सापडेल सगळ्यांना अटक करण्यात येईल. काही आरोपींचे फोन वगैरे बंद येत आहे का?